एक लग्न असेही भाग 9. तू पण काहीही बोलतोय जा, मला तुझ्याशी पण नाही बोलायचंय. ती त्याचे दोन्ही हात झिटकारत म्हणाली, काहीही नाही शालिनी, खरं बोलतोय मी. तू जेवढं या सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करशील ना, तेवढा तुलाच त्रास होईल. म्हणून मान्य कर, तुझी आई नाहीये या जगात. तो जरा ओरडतच म्हणाला, गप्प बस, जा इथून, तू, मला नाही बोलायचं तुझ्याशी. ती तिच्या जवळच्या वस्तू त्याच्याकडे फेकायला लागली. मी का तुला खोटं सांगेन? तुझा मित्र आहे ना? तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? विश्वास होता म्हणून तर वाटलं नव्हतं तू त्या वेदिकाचं ऐकून माझ्या आईबद्दल असं बोलशील. वेदिकाचं ऐकून का बोलेन मी? तूच आठवण्याचा प्रयत्न कर. जेव्हा आई तुला इथे भेटायला आली होती, मला नाही आठवायचं काही. मला पण फक्त एवढंच माहिती आहे, माझी आई मला सोडून कधीच जाऊ शकत नाही. तिने डोकं अजूनच घट्ट धरलं. स्टॉप इट शालिनी. तुझी आई जेव्हा मुंबईला आली होती, तेव्हा तुला वाचवण्यासाठी ती पुढे झाली होती. स्वतःच्या जीवाची किंमत देऊन तिने तुझा जीव वाचवला. विचार कर, तुला अशा अवस्थेत पाहून तिला बरं वाटत असेल का आता? ती शांत झाली आणि घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडून पाहू लागली. असं का वागतेस शालिनी? गावाला तुझे बाबा आहेत, लहान भाऊ आहे. त्यांचा तरी विचार केला आहेस का तू? आईनंतर तूच आहेस ना त्यांची काळजी घ्यायला. तू कितीही नकारायचा प्रयत्न केलास तरी सत्य बदलणार नाहीये. उलट त्याचा तुलाच त्रास होईल आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा. तो दोन्ही हात तिच्या गालावर ठेवून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिने जोरात हुंदका दिला आणि त्याला मिठी मारून जोरात रडायला लागली. तो फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तिचं रडणं गरजेचंच होतं. अश्रू वाटे तिच्या मनातील दुःख बाहेर पडायला मदत झाली असती. म्हणून त्याने तिला शांत केलं नाही. थोड्या वेळाने ती त्याच्यापासून दूर झाली आणि स्वतःला सावरत बेडवर बसली. त्या दिवशी आई खूपच खुश होती. तिला मुंबई फिरायची खूप इच्छा होती. म्हणून मी तिला फिरायला घेऊन गेले होते. पण माझंच चुकलं, मी तिला न्यायलाच नको होतं. तो ट्रक रॉंग साईडने आला होता म्हणून मला कळलं नाही. आणि आई, तिने तर काहीच विचार न करता धावत मला वाचवायला आली आणि तिचा हकनाड बळी गेला नाही. माझ्यामुळेच तिचा जीव गेला. मला ही जगण्याचा काहीच अधिकार नाहीये. ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, गप्प बस, तू काहीही बोलू नकोस. जे व्हायचं होतं ते झालं. आपण ते आता बदलू शकत नाही. पण तू असा विचार का करतीयस की तुझी आई सोबत नाहीये? कधी तसं वाटलं तर डोळे बंद करून बघ. ती दिसेल तुला आणि प्रत्येक वेळी तुझ्या सोबतच असेल. तिचं स्वप्न होतं ना तुला यशस्वी झालेलं पाहताना. मग तू तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जग. तिने तुझा जीव वाचवला कारण तिच्यासाठी तू महत्वाची आहेस. आणि तूच आता जीव देण्याची भाषा करायला लागलीस. तिला कसं वाटत असेल? ती विराटकडे एकटक पाहत त्याचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत होती. त्याने तिचा हात हातात धरून तिला धीर दिला. तिने अलगद डोळे मिटले आणि तिला आईचा हसरा चेहरा दिसला. डोळ्यात अश्रू असतानाही नकळत तिच्या चेहऱ्यावर हास्याची छटा उमटली. तिने समोर ठेवलेला आईचा फोटो घेतला आणि तशीच झोपी गेली. विराटला तर अगदी मनावरून एक ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याने आनंदाने डॉक्टर देशमुखांना कॉल लावला. हॅलो, हा एक गुड न्यूज आहे सर. हो, यावेळी कॉल केलास म्हणजे महत्त्वाचंच असणार. काय सांग बरं लवकर. ते उत्साहाने म्हणाले. शालिनी बरी झालीये सर, अगदी पूर्णपणे. मला विश्वास होताच तू लवकरच तिला व्यवस्थित बरी करशील. पण अचानक कसा काय बदल घडला? ते समोर भेटल्यावर सांगेन. आता खूप उशीर झालाय ना. सॉरी, पण मला राहवलं नाही म्हणून लगेच कॉल केला. अरे इट्स ओके. एवढं फॉर्मल बोलायची गरज नाहीये. आणि काँग्रेस बरं का डॉक्टर? विराज, तुला खूप आशीर्वाद. थँक यू सो मच सर. बाय द गुड नाईट. त्याने आनंदाने फोन कट केला. त्याला खूपच आनंद झाला होता. फायनली इतक्या दिवसांची मेहनत फळाला आली होती. इतक्यात वेदिकाचा कॉल आला. त्याने तो रागाने कट करून टाकला. तिने परत केला. मग त्याने उचलला. हॅलो विराट, शालिनी कशी आहे आता? तिने घाबरूनच विचारलं. तुला काय करायचंय? बोलण्याच्या आधी विचार करायचा होतास ना. अरे सॉरी, मी पटकन बोलून गेले. असं कसं पटकन? तुला कळलं का? तिला पॅनिक अटॅक आला असता तर केवढ्यात पडलं असतं ते. ज्या गोष्टीमुळे तिची अशी अवस्था झालीये, ती अशी सरळ सरळ तिला बोलून टाकायची नसते. आधीच अशा पेशंटची मनस्थिती खूप नाजूक असते. खरंच सॉरी, मला खूप गिल्टी फील होतंय. ती बरी आहे ना आता? हो, बरी आहे. पुढच्या वेळेस कोणालाही असं बोलताना विचार कर. हो, बाय, गुड नाईट. त्याने फोन कट केला. जरी शालिनी आता बरी झाली असली तरीही वेदिकाचं वागणं हे चुकीचंच होतं. त्याचा एखादा वाईट परिणामही झाला असता. पण नशीब असं काही झालं नाही. थोड्या वेळात त्यालाही झोप लागली. सकाळी मावशी नेहमीच्या वेळेवर विराटच्या फ्लॅटवर आली. पाहते तर शालिनी आधीच आवरून किचनमध्ये चहा करत होती. तिलाही आश्चर्य वाटलं.
आज एवढ्या लवकर कशी उठलीस बाळा? झोप झाली नाही का? त्यांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. असं काही नाही, लवकर उठले आज, ती थोडीशी स्मित हास्य करत म्हणाली. मी केला असताना चहा. जा बरं तू आराम कर, मी बघते. अहो मावशी, हे बघा आता झालंच आहे चहा. तुम्ही पण घ्या. हे अहो जाहो कधीपासून करायला लागलीस? बरी आहेस ना तू? त्यांनी तिच्या कपाळाला हात लावून विचारलं. बरी आहे मी. तुम्ही नका काळजी करू. मावशीला तिचं वागणं खूपच विचित्र वाटलं. ती सारखी तिच्याकडे पाहत होती. तिच्या वागण्याचं निरीक्षण करत होती. मावशी, मला कळलंय माझी आई या जगात नाहीये आणि मी आता हे सत्य स्वीकारून पुढे जायचं ठरवलंय. मावशीला तिच्या वागण्याचं कारण कळावं म्हणून तिने सांगितलं. बरं झालंच तू बरी झालीस एकदाची. पण असं आहो जाओ करू नकोस ग. तू माझ्यासाठी माझी तीच अवखळ लहान मुलगी आहे. मावशी भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाली. बरं मावशी. तिने आनंदाने मावशीला मिठी मारली. इतक्यात विराटही तिथे आला. शालिनीला त्याच्या आधी उठलेलं पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं. काय मावशी, आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? त्याने मुद्दाम शालिनीकडे पाहत मावशीला विचारलं. त्याच्या बोलण्यावर मावशी फक्त मंदपणे हसली. काय मॅडम, आज एवढ्या लवकर कशा काय उठल्यात? त्याने शालिनीला विचारलं. ती पण काहीच न बोलता फक्त थोडी हसली. त्याला तिचं हसणं रोजच्यासारखं वाटलं नाही. हिचं काय बिनसलं आता? तो विचार करू लागला. विचार करतच समोरच्या टेबलवर बसला आणि न्यूजपेपर वाचू लागला. मध्ये मध्ये तो सारखं शालिनीकडे पाहत होता. थोड्या वेळात शालिनी त्याच्यासमोर चहा घेऊन आली. त्याचं लक्ष पेपरमध्येच होतं. तिनं थोडंसं आवाज करून त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पाहिलं नाही. सर, तुमचा चहा. ती चहाचा कप त्याच्या पुढे करत म्हणाली. ए काय हे सर वगैरे? आज माझी मस्करी करण्याचा प्लॅन केलाय का तू आणि मावशीने मिळून? शालिनी काहीच बोलली नाही. ती फक्त अवघडल्यासारखी त्याच्यासमोर उभी होती. विराट, शालिनी बरी झाली आता, मावशीने सरळ त्याला सांगितलं. अरे हो, मी तर विसरलोच होतो. असं कसं बरं विसरलो? इतका आनंद झाला होता मला माझी पेशंट बरी झाल्याचा, तरी आता शालिनीचं असं वागणं चांगलं का वाटत नाहीये मला? तो विचार करत होता. ओ सॉरी, तो शालिनीकडे पाहत म्हणाला. इट्स ओके सर, ती म्हणाली. प्लीज असं सर म्हणू नकोस, परक्यासारखं वाटतं ते. त्याच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती. ओके, प्रयत्न करेन. असं म्हणून ती रूममध्ये निघून गेली. मावशीला विराटसाठी खूप वाईट वाटत होतं, पण ती काही बोलली नाही. थोड्या वेळात शालिनी तिची बॅग भरून बाहेर आली. शालिनी, कुठे चाललीस बॅग भरून? त्याने लगेच तिच्याजवळ जाऊन विचारलं. घरी चालले. खूप त्रास दिला ना तुम्हा सर्वांना. आता अजून नाही द्यायचंय. तुमचे खरंच खूप उपकार झाले माझ्यावर. मी ते कधीच फेडू शकणार नाही. आता जाते मी माझ्या आणि नेहाच्या रूमवर. ती खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली. घरी? अगं तू एकटी कशी राहशील? आणि मी आतापर्यंत केलं ते माझं कर्तव्य होतं. त्याला उपकार वगैरे म्हणू नकोस. पण अजून किती दिवस राहणार इथे? आणि तसंही आता वेदिका आणि तुझी एंगेजमेंट पण होणार आहे ना? हो, पण पण नाही. मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. तू त्या एरियामध्ये एकटीने राहणं सेफ नाहीये. हवं तर नेहा आल्यावर जा तू. तो थोडं अडखतच म्हणाला. अच्छा ठीक आहे. ती बॅग घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. मागून विराट पण त्याच्या रूममध्ये गेला. तो खूपच अस्वस्थ झाला होता. रूममधून इथून तिथे फेऱ्या मारत होता. शालिनी त्याच्यापासून दूर जाणार ही कल्पनाही त्याला करता येत नव्हतीच. काय करू आणि काय नको असं झालं होतं त्याला. पण एक ना एक दिवस शालिनी इथून जाणारच होती ना. शेवटी तिचा आणि माझा मार्ग वेगळा आहे. मग माझं मन का तयार होत नाहीये तिच्यापासून दूर राहायला? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता. तुझ्या मनातलाच विचार तो खरं उत्तर देईल. त्याने मागे वळून पाहिलं तर रूमच्या दरवाजाजवळ मावशी उभी होती. म्हणजे मावशी, तुला काय म्हणायचंय? तेच जे इतक्या दिवसात मला कळलं, पण तुला कळत नाही. थोडं स्पष्ट बोलशील का प्लीज? तुझ्या मनात शालिनीबद्दल जे आहे ते तू मान्य करायला तयार नाहीयेस, म्हणून तुला त्रास होतोय. खूप चांगली मुलगी आहे रे ती. तिला गमावू नकोस. बघ तुझ्या मनाला तरी पटतंय का वेदिकासोबत लग्न करणं? एवढं बोलून मावशी त्याच्या रूममधून निघून गेली. तो आरशात स्वतःकडेच पाहत होता. काही वेळ त्याने विचार केला आणि स्वतःलाच म्हणाला, मी शालिनीच्या प्रेमात पडलोय. हो, खरंच. म्हणजे मला आतापर्यंत वाटत होतं ती फक्त माझी पेशंट आहे म्हणून, तिच्याबद्दल माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून तिची एवढी काळजी वाटते. पण असं असतं तर ती बरी झाल्यानंतर तिच्या दूर जाण्याने मला काहीच फरक पडला नसता. पण तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे कल्पनाही करवत नाही मला. तो तिच्यासोबतच्या आठवणींमध्ये रमून गेला. असंच पूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवावं त्याने ठरवलं. जे काही करायचं ते या 2 दिवसातच करावं लागेल. शालिनी निघून गेली तसं परत अवघड होईल सगळं.
म्हणून तिला लवकरच प्रपोज करावं लागेल. आताच जातो, त्याने निश्चय केला आणि तिच्या रूममध्ये गेला. ती नेहमीप्रमाणे तिच्या टेडीशी बोलत असावी असा अंदाज त्याने बांधला. पण पाहिलं तर ती तिच्या आईचा फोटो एकटक पाहत बसली होती. चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तिला तसं बघायची सवय नव्हती. आधी कसं चेहऱ्यावर ते गोड हसू कायम असायचं तिच्या. तिच्याकडे जो पाहील त्याचंही मन आपोआप प्रसन्न होऊन जायचं. तो दाराशीच थांबला. इतक्यात तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. काही काम होतं का? तिने आईचा फोटो बाजूला ठेवत विचारलं. काही नाही, सहजच आलो होतो, असं म्हणून तो तिथून निघून गेला. आधीची शालिनी असती तर तिला बिनधास्त प्रपोज केलं असतं. ती कशी होती तिनेही लगेच तिच्या मनातलं खरं खरं सांगून टाकलं असतं. पण या शालिनीने नकळतपणे त्यांच्यामध्ये एक रेख ओढली होती. तो मनातल्या मनात विचार करत होता. थोड्या वेळात मावशीने दोघांना जेवायला बोलावलं. जेवतानाही सर्वजण गप्पच होते. नाहीतर एरवी शालिनीची जेवतानाही बडबड सुरू असायची. मावशी तिला सारखं सांगायची, आधी जेवून घे नंतर बोल. पण आता कसं तिला असं गप्प बसलेलं दोघांनाही पाहवत नव्हतं. तिचं जेवून झाल्यानंतर ती लगेच रूममध्ये निघून गेली. विराटही रूममध्ये विचार करत बसला होता. त्याला राहून राहून शालिनीच बोलणं आठवत होतं. आज तिने एकदाही खडूस म्हणून हाक मारली नाही, तर कसं चुकल्यासारखं वाटत होतं त्याला. तो दिवस तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी विराट आणि शालिनीचा निरोप द्यायला आली होती. मावशी, तुला तर आज जायचं होतं ना गावाला? विराटने विचारलं. हो, चाललीये. तुमच्या दोघांचा निरोप घ्यायला आले होते. अच्छा, मग ट्रेनने जाणार आहेस का? हो, आता 9ची ट्रेन आहे. लांबचा प्रवास आहे ना, पोहोचायला 6 ते 7 तास तरी लागतील. बरं, नीट जा आणि हे पैसे ठेव. तो काही पैसे मावशीकडे देत म्हणाला. आधी मावशीने घ्यायला नकार दिला. त्याने आग्रह केल्यामुळे तिने ते घेतले. पण पुढच्या वेळेला पगारातून तेवढे पैसे कापायला सांगायला विसरली नाही. शालिनी, विराटची काळजी घे. हा, त्याला एकटं वाटून देऊ नकोस, मावशी शालिनीला मिठी मारत म्हणाली. मग त्यांचा निरोप घेऊन मावशी जायला निघाले. तेवढ्यात शालिनीला चक्कर आली. विराटने तिला सावरलं. मावशी पण त्याचा आवाज ऐकून धावत आत आली. शालिनी, काय होतंय तुला? तो तिच्या गालांवर हाताने हळूच मारत होता. मावशीने थोडं पाणी आणून तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं. पण ती उठलीच नाही. विराट खूपच घाबरला. त्याने लगेच तिला जवळच्या क्लिनिकमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला सलाईन लावली होती. मावशीला तिचा मुलगा राघवने कॉल केला. जायची वेळ झाली होती, पण मावशीने त्याला त्यांचं सामान सोबत घेऊन पुढे निघून जायला सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं, काळजीचं काही कारण नाहीये. तिने फक्त स्ट्रेस घेतल्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. पण थोड्या वेळात ती शुद्धीवर येईल. विराटने मावशीला सांगितलं, तुला उशीर होईल, तू जा. पण मावशीने त्यांचं ऐकलं नाही. शालिनीला असं एकटीला सोडून जाणार नाही म्हणाली. थोड्या वेळात शालिनीला शुद्ध आली. विराट आणि मावशी तिला घरी घेऊन आले. मावशीने लगेच तिच्यासाठी ज्यूस बनवून आणला. विराटने घड्याळात वेळ पाहिली. 1 वाजून गेला होता. मावशीने शालिनीसाठी जेवण बनवून आणलं. मावशी, माझ्यामुळे तुला थांबावं लागलं ना? तुझी ट्रेन पण सुटली. आता कसं जाणार तू गावी? शालिनीने काळजीने विचारलं. अगं, काही नाही. आता पुढची ट्रेन संध्याकाळी 6 वाजता आहे. तेव्हा जाईल. तू जेवून घे बरं. पण मावशी, मग तुला पोहोचायला रात्र होईल ना? विराट म्हणाला. राहू दे रे, त्यात काय झालं? मावशी स्मितहास्य करत म्हणाली. नको, त्यापेक्षा मी तुला सोडतो कारने. नको, मग शालिनीकडे कोण पाहणार? ती एकटी कशी राहील? मावशी, मग मीही येते ना तुमच्या बरोबर. मला बरं वाटतंय आता. आणि तसंही थोडं बाहेर गेल्यावर आणखी बरं वाटेल. हो, बरोबर आहे. चल, आता तुझं आम्ही काहीच ऐकणार नाही. मावशीने काही बोलायच्या आधीच शालिनी आणि विराट तयार व्हायला गेले. मावशीचं सामान तिने मुलाला सोबत न्यायला सांगितलं होतं. थोड्याच वेळात ते निघाले. विराटने शालिनीसाठी कारचा समोरचा दरवाजा उघडला. पण तिने त्याच्या बाजूच्या सीटवर मावशीला बसवलं आणि ती मागे जाऊन बसली. विराटचा हिरमोड झाला. नेहमी तर त्याच्या बाजूला बसण्यासाठी आधी तयार असायची. त्याने गाडी काढली. तो आरशातून सारखं शालिनीला पाहत होता आणि ती फक्त बाहेर पाहत होती. कोणी काहीच बोलत नाही हे पाहून मावशीच काही ना काही विषय काढत होती. त्यावर ते फक्त थोडं बोलून परत गप्प बसत होते. सगळे शांत बसल्यावर मग विराटने FM वर गाणं लावलं. विराट सारखं तिच्याकडे पाहत होता. त्यालाही नवलच वाटलं. नेहमी कसं या रेडिओला माझ्या मनातल्या भावना कळतात. मला काय बोलायचं आहे ते कळतं. पण फक्त या शालिनीलाच काही कळत नाही. मावशीला विराटचा उदास चेहरा पाहून वाईट वाटत होतं. पण काय बोलावं तेही कळत नव्हतं. त्यांना जाताना मध्ये खूप ट्रॅफिक लागली. त्यामुळे जायला उशीर झाला. काही वेळानंतर ते मावशीच्या गावी पोहोचले. तोपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले होते. आता आलाच आहात तर एक रात्री इथेच थांबा. तसंही खूप उशीर झालाय. मावशी दोघांना म्हणाली. नको मावशी, आम्ही जातो. तसंही गाडीनेच जायचंय ना.
विराट बघ, माझं एक रात्रीचा प्रवास नको. तसंही रात्री घाटातून प्रवास करणं धोक्यातच आहे. पण आम्ही असं कसं राहू सोबत? कपडे वगैरे काहीच नाहीयेत ना आमचे. त्यात काय आहे? माझ्या राघवचे कपडे ते येतील तुला आणि शालिनीला राधा देईल तिचे कपडे. एकच दिवसाचा तर प्रश्न आहे. त्याने शालिनीकडे पाहिलं. तिने मान हलवून संमती दिली. ते दोघेही गाडीतून खाली उतरले. मावशीचं गाव खूप सुंदर होतं. डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव होतं. किती प्रसन्न वाटत होतं तिथे आल्यावर. मावशी त्यांना घरी घेऊन गेली. अंगणात पोहोचल्याबरोबर स्मिता बाहेर धावत आली आणि मावशीला बिलगली. आई, कुठे होतीस तू? अजून एवढा उशीर करतात का? दादूला पुढे पाठवून दिलंस आणि एकटीच आलीस? एवढं काय महत्वाचं काम होतं बरं? तो म्हणाला. त्यालाही नीट सांगितलंच नाहीस? तिने विचारलं. अगं हो हो, थोडा श्वास तर घे. बरं तुला सांगते नंतर, पण तू इथे कशी? मला वाटलं मंडपात असशील राधाकडे. तिथेच तर होते कधीपासून, पण तिथल्या सगळ्या बायकांनी मला तुझ्याबद्दल विचारून विचारून भंडावून सोडलं. आता तू गेल्यावर बघ कशा टोमणे मारतील तुला त्या. हो, राहू दे, त्यांचं बघून घेईन मी, मावशी हसत म्हणाली. स्मिताने मागे पाहिलं तर ती विराट आणि शालिनी तिथे उभे असलेले दिसले. ती धावत त्यांच्याकडे गेली. अरे विराट दादा, तू कसा आहेस? आमच्या गावी कसं अचानक? मी बरा आहे, तू कशी आहेस? किती मोठी झालीस ग काही वर्षातच. अगं तुझ्या आईला सोडायला आलो होतो, मग उशीर झाला. एक रात्र थांबायचा विचार केला. हो, पण तू तसाच्या तसाच आहेस. हां, हँडसम हिरो. आणि एक रात्र कशाला? चांगले 5-6 दिवस राहा. विराट तिला टाळी देऊन हसू लागला. ए, ही कोण आहे? तिने शालिनीकडे पाहत विचारलं. हिचं नाव शालिनी, ही माझी. त्यांचं बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली. हां, ओळखलं. ही तुझी होणारी बायको असेल ना? आई बोलली होती तुझं लग्न ठरलंय. किती किती सुंदर आहे. जोडी पण खूप शोभून दिसते तुमची. एकदम राज आणि सिमरन सारखी. तुझं पिक्चरचं वेळ गेलं नाही वाटतं अजून, नाही का? तो हसत म्हणाला. हो मग, पण ही तुझ्यापेक्षा भारी आहे हा. मला तर खूपच आवडली वहिनी. शालिनी काही बोलणार इतक्यात मावशीने आवाज दिला. अगं असंच त्यांच्याशी बाहेर बोलत बसणार आहेस का? त्यांना घरात तर येऊ दे. हो हो, सॉरी सॉरी. चला आतमध्ये थोडं फ्रेश व्हा. स्मिता त्या दोघांना हाताला धरूनच आत घेऊन गेली. मावशीचं साधं कौलारू घर होतं, पण सुंदर होतं. आजूबाजूला फुलांची झाडं होती. विराट आणि शालिनी फ्रेश झाले. मावशी त्यांच्यासाठी चहा बनवायला गेली. विराट बाहेर हॉलमध्ये आला तर त्याने पाहिलं शालिनी खुर्चीवर बसली होती. तिथे बसायला एकच खुर्ची होती. त्याला पाहिल्यावर ती उभी राहिली. तुम्ही बसा इथे, मी बसते खाली. ती खुर्ची त्याच्याकडे करत म्हणाली. नको, तू बस, मी बसतो इथे. तो खाली जमिनीवर अंथरलेल्या चटईवर बसत म्हणाला. तिला पण मग वर बसणं विचित्र वाटलं, तर तीही त्याच्याबरोबर चटईवर बसली. थोडं दूरच. तो विचार करत होता. अजूनही हिचं आहो-जाहो करणं जात नाहीये. त्याला एक आयडिया सुचली. शालिनीजी, तुम्हाला इथे कम्फर्टेबल तर वाटतंय ना? घराचं निरीक्षण करत त्याने विचारलं. तो अचानक असं का बोलतोय हे तिला कळलं नाही. हो, वाटतंय ना. हो, स्वतःचं घर समजून राहा हां. काही वाटलं तर सांगा लगेच शालिनीजी. हो, पण असं का बोलताय तुम्ही? शालिनीजी वगैरे ते चांगलं नाही वाटत. हो, तसंच जसं तू मला आहो-जाहो करते ते चांगलं नाही वाटत. सॉरी. ॲक्चुअली जेव्हा कळायला लागलं तेव्हा लक्षात आलं मी खूपच लहान मुलीसारखं वागले. तुला आणि मावशीला खूप त्रास दिला म्हणून वेगळं वाटत होतं जरा. अगं तसं काहीच नाही. पण इतक्या दिवस आपल्यात मैत्री तर झालीच ना. मग असं एका क्षणात परक केलंस तू मला. नाही रे, सॉरी. बरं नाही वागत असं. आता फ्रेंड्ससारखंच वागेन. ओके. हो, हॅपी फ्रेंडशिप डे. तो तिच्यासाठी हात मिळवत म्हणाला. पण मला एक सांग, तू तिचा गैरसमज दूर का केलास? शालिनीने हळूच विचारलं. कोणता गैरसमज बरं? त्याने कडूनही न कळल्यासारखं विचारलं. तेच, ती अडखळली. ती तुला काय? ती मला तुझी होणारी बायको समजते ते. हो, मग असू दे ना. मला तर आवडला तिचा गैरसमज. म्हणजे? तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळलाच नाही. म्हणजे काही नाही. त्यात काय होतं बघ, ती बिचारी किती आनंदी आहे. कशाला हिरमोड करतेस तिचा? शालिनी गप्प बसली आणि मावशीच्या घराचं निरीक्षण करू लागली. समोर भिंतीवर एका माणसाचा हार घातलेला फोटो होता. ते मावशीचे मिस्टर आहेत. विराट म्हणाला. ओ हो, त्यांचं निधन झालंय का? हो, मावशीने सांगितलं होतं मला. स्मिता लहान असतानाच त्यांचा एका आजारामुळे मृत्यू झाला. मग काही वर्षांनी राघवच्या शिक्षणासाठी मावशी आल्या. त्याला घेऊन मुंबईला आली. स्मिताला इथेच मामाकडे ठेवलं. ती कधी कधी यायची मुंबईला काही दिवस. तेव्हा मावशी तिला आपल्या फॅक्टरीवरही घेऊन यायची. म्हणून माझ्याशी छान ओळख झाली तिची. अच्छा,
शालिनी मान हलवत म्हणाली. विचार करताना तिच्या लक्षात आलं. विराटने त्याच्या फ्लॅटचा उल्लेख आपला फ्लॅट असा केला होता. विराट मनाने किती चांगला आहे. माझी किती काळजी घेतली त्याने. पण आता उद्याचाच एक दिवस, त्यानंतर कधी भेट होईल की नाही कोण जाणे. हा विचार मनात आल्यावर तिला कसं तरीच वाटलं. इतक्यात मावशी त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. त्यांनी चहा घेतला. चला तुम्हाला लग्नाघरात नेते मी. सर्वजण मस्त एन्जॉय करताय तिथे. स्मिता त्यांच्या दोघांचा हात धरून त्यांना बाहेर नेऊ लागली. अगं पण असं कसं येऊ आम्ही तिकडे? आम्ही तर कोणाला ओळखत पण नाही. विराट म्हणाला. त्यात काय होतंय ओळख व्हायला? किती वेळ लागतो? चला मी तुमचं काहीच ऐकणार नाही. ती त्यांना सोबत घेऊन निघाली. मागून मावशी आणि राघवही गेले. थोड्या वेळात ते तिच्या मामाच्या घरी पोहोचले. ते घर 2 मजली होतं. समोरचं अंगणात मांडव घातलं होतं. मांडवात खूप गर्दी होती. हळदीचा कार्यक्रम नुकताच आटोपला होता आणि सगळे खुर्च्या एकत्र करून ग्रुप करून गप्पा मारत बसले होते. स्मिता शालिनीला मुलींच्या ग्रुपकडे घेऊन गेली आणि राघव विराटला मुलांकडे घेऊन गेला. मावशीला पाहिल्यानंतर सगळ्यांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. काय आत्याबाई, एवढ्या लवकर आलात? सरळ पाठवणी वगैरे झाल्यावरच यायचं ना. असे टोमणेही सुरू झाले. मावशीनेही मग त्यांना उशीर होण्याचं कारण पटवून सांगितलं. तेव्हा कुठे गप्प झाल्या. ही बघ, ही अक्षता, ही स्नेहा, ही अंकिता. स्मिता शालिनीची तिथल्या मुलींसोबत ओळख करून देत होती. त्या मेहंदी काढत बसल्या होत्या. अक्षता, हिच्या हातावर पण काढ ना छानशी मेहंदी. स्मिता शालिनीचा हात तिच्या पुढे धरत म्हणाली. अगं नको. कशाला? शालिनी म्हणाली. काही नको वगैरे नाही हां. तू काढ गं मेहंदी. शेवटी शालिनीला नकार देता आला नाही. विराटचीही तिथल्या मुलांसोबत छान ओळख झाली. त्याने एक वेळ शालिनी बसली होती तिथे नजर टाकली. ती सुद्धा खूप खुश दिसत होती. गावाकडच्या माणसांमध्ये किती आपुलकी असते. किती कमी वेळात ते आपलंसं करून घेतात सर्वांना. असं वाटतही नाही की की आम्ही इथे अनोळखी होतो. विराट मनातल्या मनात विचार करत होता. अर्धी मेहंदी काढून झाल्यावर तिने थांबून विचारलं. कोणाचं नाव वगैरे टाकायचे का? हो, मग टाकायचे ना. तो बघ तिथे मुलांमध्ये ब्ल्यू कलरचा शर्ट घातलाय ना. बघ तो हिचा होणारा नवरा आहे. त्याचं नाव टाक. स्मिता विराटकडे बोट दाखवत त्यांना सांगू लागली. सगळ्या विराटकडे पाहू लागल्या. विराटने पाहिलं तर सगळ्या मुली त्याच्याकडेच पाहत होत्या. काही तर त्याच्याकडे बोट दाखवून शालिनीला काही विचारत होत्या. त्याला कसं तरीच वाटलं. मग त्यानेही त्याचं लक्ष दुसरीकडे वळवलं. अच्छा, तो कसला हँडसम आहे गं. त्या मुली त्यांच्याकडेच पाहत म्हणाला. शालिनी त्यांच्याकडे रागात पाहू लागली. लाईन मारू नका हां, आमच्या वहिनी साहेबांना राग येईल. काय गं वहिनी? तिने शालिनीकडे पाहत विचारलं. शालिनी फक्त मंदपणे हसली. तिलाही विराटची होणारी बायको म्हणून घेताना छान वाटत होतं. तरीही सत्य परिस्थितीत विराटची होणार बायको वेदिका आहे हे आठवल्यावर तिलाच पुन्हा वाईट वाटायचं. बरं आता झालं ना त्यांच्याकडून बघून. विराट नाव टाक तिच्या हातावर आणि तेही छान हार्ट शेपमध्ये. स्मिता हसत म्हणाली. अगं नको, राहू दे. कशाला नाव वगैरे? शालिनी खोटं खोटंच हसत म्हणाली. गप्प ग तू वहिनी. किती लाजतेस? मुंबईत राहून पण तुम्ही एवढे लाजता? ती आमची नवरी बघ, उद्यापासून रोज त्याच्याकडेच पाहायचं. तरी काय त्या कोपऱ्यात जाऊन नवऱ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत बसलीये. ती कोपऱ्यात जाऊन बसलेल्या राधाकडे बोट दाखवत म्हणाली. तशा सगळ्या मुली तिच्याकडे पाहत असू लागल्या. राधाने सगळ्यांना तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा केला. शालिनीही तिच्याकडे पाहून खूप हसत होती. आणि बघते तर इथे तिच्या हातावर विराटचं नाव कधीच लिहिलेलं गेलं होतं. तेही छानसा हार्टमध्ये. ती डोळे मोठे करून फक्त ते नाव पाहत बसली होती. थोड्या वेळात मावशी दोघांना जेवायला घेऊन गेली. जेवण उरकल्यानंतर स्मिताने स्पीकरवरती गाणं लावलं आणि त्या तिथेच नाचायला लागल्या. ती शालिनीलाही ओढत नाचायला घेऊन गेली. विराट तिच्याकडे पाहत होता. किती खुश होती ती. त्याला वाटलं बरंच झालं इथे आलो. ते निदान शालिनी मोकळेपणाने हसते तरी. त्याने मोबाईल काढला आणि तिची डान्स करताना व्हिडिओ काढू लागला. मध्ये शालिनीचं लक्ष गेलं. विराट व्हिडिओ काढतोय हे पाहून ती तिथेच थांबली आणि लाजून घरात पडत गेली. विराट हसत शूट केलेली व्हिडिओ पाहत बसला. काही वेळात ते मावशीच्या घरी परतले. मावशीने झोपायची तयारी केली. ती शालिनी स्मिता रूममध्ये झोपणार होत्या आणि विराट व राघव हॉलमध्ये. विराट झोपण्याचा खूप प्रयत्न करत होता पण त्याला काही झोप लागेना. तो एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरत होता. मग शेवटी कंटाळून तो बाहेर पडला. बाहेर छान चांदणं पडलं होतं. गार वारा वाहत होता. त्याला मरीन ड्राईव्हची शालिनीसोबतची ती रात्र आठवली. तो जाऊन बाहेर अंगणात ठेवलेल्या खाटेवर बसला. वरती आभाळात चांदण्या पाहत बसला.
इतक्या शालिनीही तिथे आली आणि त्याच्या बाजूला बसली. "काय झालं? इथे का बसलाय?" तिने विचारलं. "त्याचं कारणामुळे, ज्यामुळे तू इथे आलीयस. शब्दाशी खेळणं किती छान जमतं ना तुला?" "हो, समोर छान माणसं असली की जमतं थोडंफार." "बरं हां, का झोप नाही लागली मग?" ती वर आकाशात पाहत म्हणाली. "असंच नवीन जागेवर झोप लागत नाही. मला ओह! अच्छा. माझं तसं काही नाहीये, पण तरी झोप का लागत नाही तेच कळत नाही. जाऊ दे, मला तर नाही. ते बघ आभाळ किती सुंदर दिसतंय. चांदण्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडलीये. हो, खूपच छान. वाराही किती छान सुटलाय. छान वाटतंय इथे अगदी शांत. हो ना? आपलं मॅरीन ड्राईव्ह आठवलं ना तुला? हो, थोडं-थोडं. फक्त पावसाची कमी आहे बघ. तिने मान हलवून स्मित हास्य केलं आणि आधीच्या त्या अल्लड शालिनीची सुद्धा नाही का? तिने काहीच उत्तर दिलं नाही. विचार करत ती पुन्हा वर पाहू लागली. तो तिच्याकडे पाहत होता. तिचा चेहराही चांदण्याच्या प्रकाशात उजळून निघाला होता. वाऱ्यामुळे तिचे केस कपाळावर येत होते. किती सुंदर दिवस होते ती. त्याने हळूच त्याचा हात तिच्या हातावर ठेवला. ती शहारून गेली. "चल आता झोपूया. खूपच रात्र झालीये ना." ती हळूच तिचा हात त्याच्या हातातून सोडवत म्हणाली. "थांब ना थोडा वेळ." त्यांचं काही ऐकण्याआधीच ती निघून गेली. खरं तर तिलाही त्याच्यासोबत तसं बसायचं होतं. त्याचा हाताचा स्पर्श झाल्यावर किती छान वाटलं तिला. पण तिने त्याच्या मनाला थांबवलं. तोही मग तिच्या मागून झोपायला गेला. सकाळी लवकरच त्याला जाग आली. तो बाहेर जाऊन पेपर वाचत बसला. थोड्या वेळात शालिनी बाहेर तुळशीला पाणी घालायला आली. तिला मावशीनेच सांगितलं होतं. तिच्या पैजण्यांच्या आवाजाने त्याचं लक्ष वेधलं. तो तिच्याकडे तसाच पाहत बसला. तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. ओले केस मोकळे सोडले होते. असं वाटतं शालिनीसोबत लग्न करावं आणि इथेच कायमचं राहावं. सकाळी मी रोज अंगणात बसेन आणि शालिनीला असं तुळशीला पाणी घालताना बघत बसेन. तो विचार करत होता. त्याच्या कल्पनेवर त्यालाच हसू आलं. "ओ हॅलो, एवढं एकटक पाहू नका. नजर लावाल का आमच्या वहिनीला?" स्मिताच्या आवाजाने तो भानावर आला. "मग तुमची वहिनी आहेच तशी तर नजर लावण्यासारखी." "हां, छान आहे हां. बघ बघ, मी आलेच थोड्या वेळात." स्मिता आत निघून गेली. शालिनीही तिचं झाल्यावर आत गेली आणि विराटला बोलवायला पुन्हा बाहेर आले. त्याला कशी हाक मारू ते कळत नव्हतं. तो न्यूजपेपरमध्ये डोकं घालून बसला होता. तिने थोडंसं खोकल्यासारखा आवाज केला. त्याला आवाज आला पण तरीही त्याने मुद्दाम बघितलं नाही. "हॅलो, तुला आवाज नाही येते का?" तिने न्यूजपेपर खाली करत विचारलं. "नाही," असं म्हणून तो पुन्हा पेपर वाचू लागला. "आवाज येऊन पण सरळ नाही म्हणतोयस? काय नाटक लावलंयस बरं? तू जोपर्यंत मला खडूस म्हणून हाक मारत नाहीस, तोपर्यंत मी लक्ष देणार नाही." "हा काय वेडेपणा आहे? मला तर वाटतंय मी बरी झाले आणि आता तुला वेड लागलं." ती हसू लागली. "हो, मग आता तू माझी डॉक्टर हो आणि माझा इलाज कर. गप्प बस हां, काहीतरीच तुझं. जा, मावशीने सांगितलंय अंघोळ करून घे लवकर, नाहीतर पाणी थंड होईल. इथे गिझर वगैरे नाहीये हां." ती तिथून घरात जात त्याला म्हणाली. तिला वाटलं तो तिच्या मागे येईल, पण तो तिथेच बसून पुन्हा पेपर वाचत बसला. "हॅलो, येतोयस ना?" त्याने तिच्याकडे पाहून तोंड फुगवलं. त्याला तसं पाहून तिला खूप हसायला आलं. "बरं, खडूस, येतोयस का आता?" तो लगेच आनंदाने तिच्या मागे धावतच गेला. पुन्हा म्हण ना." "खडूस, चल लवकर, अंघोळ करून घे आता." तो आनंदाने अंघोळ करायला निघून गेला. किती छान वाटलं त्याला तिच्या तोंडून पुन्हा खडूस ऐकताना. थोड्या वेळात तोही अंघोळ करून बाहेर आला. "चला, आता आलाच आहात तर तुम्हाला आमचं गाव फिरून आणते मी." स्मिता, शालिनी आणि विराटला म्हणाली. "हो, चल, मला पण बघायचं होतं तुमचं गाव." विराट, "हो, चल." शालिनी पण तयार झाली. स्मिता दोघांनाही गावात घेऊन गेली. जाताना रस्त्यातला प्रत्येकजण तिची विचारपूस करायची आणि सोबत कोण पाहुणे आहेत हेही विचारायचे. तिनेही सगळ्यांना शालिनीची विराटची होणारी बायको म्हणून ओळख करून दिली होती. विराट, आता तसं मावशीचं पूर्ण गावच मला तुझी बायको समजेल. ती हळूच त्याच्या कानात म्हणाली. "हो, समजू दे ना मग." तो तिला डोळा मारत म्हणाला. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. "हे बघा, हे आमच्या मामाचं शेत आहे. छान आहे ना? एखादी पार्टी वगैरे करायची असेल ना, आम्ही इथेच करतो, त्या मोठ्या झाडाखाली." ती झाडाकडे बोट दाखवत सांगू लागली. "हे भारी आहे हां. असं छान निसर्गाच्या सानिध्यातली पार्टी मलाही बोलाव का कधीतरी?" विराट म्हणाला. "आणि मलाही." शालिनीही उत्साहाने म्हणाली. "मी काय बोलवणार? तुम्हीच लग्नानंतर या इथे एकदा आणि तुमच्या लग्नाची पार्टी द्या मला." तिच्या बोलण्यावर शालिनी गप्प बसली. "हो, नक्की." विराट शालिनीकडे पाहत हसून म्हणाला. "चला पुढे जाऊ. इथून जरा सांभाळून चला हां. थोडं चिखल आहे, पाय सरकेल." स्मिता त्यांना सांगतच होती, इतक्यात शालिनीचा पाय सरकला आणि पण विराटने तिला लगेच सावरलं आणि तसंच दोघे एकमेकांकडे पाहत बसले. "आय हाय, मेरे राज और सिमरन, थांबा एक फोटोच काढते तुमचा." तिने पटकन मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढला.
तशी शालिनी त्याच्यापासून दूर झाली आणि तिची ओढणी सावरू लागली. तिला खूप लाजल्यासारखं झालं. स्मिता, तू तर या शालिनीहून जास्त मॅड आहे. तो हसत म्हणाला, हो असू दे, चल मॅडच असावं म्हणा माणसाने. गुडी गुडी आणि सिरियस राहून काय उपयोग आहे. चला ती बघा तिथे छोटीशी नदी आहे. इथे आम्ही कपडे धुवायला येतो. ती त्यांना नदीजवळ घेऊन गेली. तिथलं वातावरण खूप छान होतं. नदीतल्या निळशार पाण्यावर काही सुंदर पक्षी पोहत होते. शालिनीला ती जागा खूपच आवडली. ती पुढे होऊन त्या नदीच्या पाण्यात पाय टाकून बसली. तिच्या मागून विराट आणि स्मिताही बसले. स्मिताने पाण्यात दगड मारला. तो 4-5 वेळा पाण्यावर उड्या मारून पाण्यात बुडाला. विराटनेही ट्राय केलं, पण त्याला काही जमलं नाही. पण शालिनीने करून दाखवलं. ए, तुला कसं काय जमलं गं? स्मिताने आश्चर्याने विचारलं. अगं, आमच्या कोल्हापूरलाही आम्ही खूप वेळा नदीवर जायचो. तेव्हा हेच उद्योग करायचो. तुझ्यामुळे त्या दिवसाची आठवण झाली. छान हां. चला आता निघूया. लग्नाला पण जायचंय ना राधाच्या. स्मिता तिथून उठत म्हणाली. मला तर इथून हलवसंच पण वाटत नाहीये. विराट नदीच्या शांत प्रवाहाकडे पाहत म्हणाला. बघितलं, असंच आहे आमचं गाव. तुम्हाला निघावंसं वाटणार नाही. पण चला आता जायला हवं, आई ओरडेल नाहीतर. तिघेही तिथून निघाले. आई आणि घरी पोहोचले. स्मिता मावशीची कामात मदत करायला निघून गेली. विराट आणि शालिनी बाहेरच अंगणात बसलेले होते. विराट तिने आवाज दिला. त्याने पाहिलंच नाही. बरं खडूस? हा बोल ना. त्या स्मिताचा गैरसमज दूर करायला हवा. बिचारीला कसं वाटेल नंतर ती म्हणेल ना, आधीच का नाही सांगितलं. अगं राहू दे ना, मला तर खूपच मजा येते. कसली मजा? तुला माझी बायको म्हणावून घेण्याची. विराट तू पण ना. तिने त्याला मारायला हात उचलला. ए थांब थांब. त्याने तिचा हात मध्येच धरला. ए मेहंदी छान दिसते. कोणाचं नाव आहे यात? तिने लगेच हात मागे घेतला. कोणाचंच नाही. ए नाही, दाखव बरं मला. हार्टमध्ये कोणाचं नाव टाकलंयस? तो तिचा हात धरून बघण्याचा प्रयत्न करू लागला. ती तिथून उठली आणि अंगणात धावायला लागली. तो तिच्या मागे तिला पकडण्यासाठी गेला. धावत ती खाटेला येऊन धडकली. विराटने तिला पकडलं, पण दोघंही तोल जाऊन खाटेवर पडली. तो तिच्या अगदी जवळ होता. इतके जवळ की एकमेकांचे श्वासही त्यांना जाणवत होते. तिने हळूच डोळे उघडले. विराट तिच्याकडे एकटक पाहत होता. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. ती त्याला स्पष्ट ऐकू येत होती. तिने त्याला उठवायची विनंती केली, पण त्याने आधी हात दाखवायला सांगितलं. तिने नाईलाजाने हात दाखवला. त्याने पाहिलं त्यामध्ये विराटचं लिहिलेलं होतं. तो आनंदाने तिची मेहंदी पाहत बसला. ओ सॉरी, चुकीच्या वेळेला आले का मी? दारात स्मिता डोळ्यांवर हात देऊन उभी होती.